आत्मघाती हल्ल्यात 18 सैनिक ठार, 28 जखमी. मामा ते राहू द्या, डॅडीला खाली बोलवा. बऱ्याच वर्षानंतर आज या वाड्यात आनंदाचं वातावरण पाहतोय. थोडंफार का असू नये, मनाला बरं वाटतं. काय भानगड तरी काय? अरे पप्पू, भानगड तरी काय? मामा, अरे पोरगा काय करतो असं? डॅडी तुमच्या पप्पू पास झाला नाही. पास झाला? अरे पप्पू नापास तरी कधी झाला? हा जेव्हा जेव्हा नापास व्हायचा, मास्तरनं उठून आणायचं आणि तुला पास केलं. आणि या वयात अशी तू कोणती परीक्षा दिली पास व्हायला? अहो डॅडी तसलं पास नाही डॅडी. अहो मामा तसलं नाही, दिसली पाहिली मामा, पाहिली. अरे कोण पाहिली, कोण दिसली? काय वेडवेड लागलं काय तुला? डॅडी आज चमत्कार झाला डॅडी. तुमच्या पोरांनी आज मुलगी पाहिली. काय मुलगी पाहिली? काय मुलगी पाहिली? मुलगी पाहिली, मुलगी पाहिली, मुलगी पाहिली. काय मुलगी पाहिली? मुलगी पाहिली, मुलगी पाहिली. खरंच? काय खरंच मुलगी पाहिली? मुलगी पाहिली बाबा, दिसली पाहिली मी. अरे वा वा, आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच वर्षानंतर आज या वाड्यात लग्नाचा गोंधळ ऐकू येणार. अरे मामा, तुझ्या पिढ्या सगळे तर तोंड बोलतात. आनंदाचं वातावरण आहे. माझ्या पोरांनी पोरगी पाहिली म्हणजे माझी पप्पूचं लग्न होणार, माझी पप्पूचं लग्न होणार. राम राम इनामदार साहेब, आतमध्ये यायचं का आम्ही? वा 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 वा, आज तर वेगळं वातावरण दिसतंय. सगळे खुश दिसताय. हा पप्पूला होतात आनंदाने वाटताय. सदा देवदास दिसणारे, सदा उदास उदास दिसणारे आज आनंदाने वाटताय. अरे वा वा इनामदार साहेब, काय भांडण काय? हा आनंदाची बातमी आहे. आपल्या पप्पूने मुलगी पाहिली. हो मुलगी म्हणतोस? अरे वा 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 वा, फार गोड बातमी दिली. हा इनामदार साहेब, फार गोड बातमी, म्हणजे फारच आनंदाची. पप्पूने पोरगी पाहिली म्हणता? अरे वा 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 वा, हा दिल खुश केला तुम्ही. वा वा मस्त, छान बातमी दिली. अरे वा वा पप्पूराव, वा वा. इकडे या, इकडे या, इकडे या. नाही पण आम्हाला खरं नाही वाटत. खरंच पोरगी पाहिली म्हणतात. खरंच पाहिली का? खरंच पाहिली नाही, मला नाही विश्वास बसत. नाही अरे तू काही स्वप्न बिप्न पाहिलं असेल बाबा. नाही मला नाही खरं वाटत. खोटं वाटतंय नाही काका. कधी तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपल्या बंड्याला विचारा. काका तुम्ही बंड्याला विचारा. काका सरपंच बंड्याचं नाव घेतोय. आत्ताच्या आत्ता बंड्याला बोलवा आणि खरं काय खोटं काय याचा फैसला इथंच होऊ द्या. ठीक आहे. त्यांना जा द्या बंड्याला बोलवणार. जा लवकर. ए बंड्या इकडे. सरपंच बंड्या. हा बंड्या बाबा काय भांडण आहे? अरे अरे घाबरू नको, घाबरू नको. या मध्ये या मध्ये या इनामदार साहेबांसोबत. अरे बंड्या, जो काय खरं बोलतोय खोटं बोलतोय. पण तो मुलगी पाहिली. हा मुलगी पाहिली. खरंय खरंय, अगदी खरं. खरं मुलगी पाहिली. खरंच. सकाळी सकाळी चेड्या घेऊन गेलो होतो राहणार.
अरे रानात सकाळी सकाळी कशासाठी गेलता तू? अहो मॉर्निंग वॉक साठी. काका बघितलं ना तुम्हाला खोटा वाटेल आपले बनलेली कशी तुम्हाला सांगितलं काका. विश्वास बसला या पांड्याने सांगितलं नाही तर आमचा अजिबात विश्वास नव्हता तुमच्यावर. अरे वा 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 इनामदार साहेब विश्वास बसला बरं तुमच्या बरोबर विश्वास बसला. अरे वा वा पप्पू म्हणजे एवढी दुर्मिळ वाटणारी गोष्ट आजकाल दिसत नाही पण तू पाहिली. अरे वा वा कशी होती रे ती? हो काका जशी तुम्ही मला लहानपणे दाखवली होती इतिहासाचे पुस्तकामध्ये तशीच हे लांब लांब केस गुलाबी गुलाबी हो. अरे वा वा अगदी झकास मामा. वा 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 काय वर्णन करून सांगितलं. वा नामदार साहेब. अरे ते खरंय पण तू कोणाची मुलगी पाहिली कुठं पाहिली? हा हो डॅडी ते मुलगी मी रानात पाहिली डॅडी आणि कोणाची होती हे मला नाही माहिती डॅडी मला नाही माहिती. अहो नामदार साहेब काय म्हणला? रानात पाहिली? अहो रानात पाहिली म्हणजे एखाद्या चित्रात पाहिल्यासारखी पाहिली पोरगी पोरानं. रानात पाहिली? अरे रानात मुलगी पाहिली कोणाची पाहिली हे सुद्धा माहित नाही. अरे 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 अशी कशी मुलगी पाहिजे बाबा? हा ती रानात ना तिचा नाव माहिती ना तिचा पत्त्या आणि तिला कशी शोधायची कुठून आणायची सांग बरं बापू. काय नंतर सर बरोबर अगदी बरोबर बोलताय पण ती मला माहिती आहे कोणाची मुलगी ती. कोणाला माहिती मला माहिती आहे. अरे कोणाची मुलगी आहे? अरे तीच ना तिच्या आईची. अरे काय बोलता? तिच्या आईची म्हणजे एवढं माहिती का? त्याच्या पुढचं पण तिच्या आईची माहिती मला पण तिच्या आई कोणी ते नाही माहिती. फक्त तिच्या आईची ती कुली आहे ना ते मला माहिती आहे. काय बोलतोय माझे माझे तोंड ना कर. अरे पप्पू तू तिची एक झलक पाहून एवढं उतावळ झालं आणि जशी चित्रात पाहिल्यासारखी ती मुलगी आणि ती मुलगी पाहायला मी कसं जाऊ असं एवढं उतावळ होऊ नको नाराज होऊ नको. आपण प्रयत्न करू एखादी चांगल्या ठिकाणी मुलगी बघू. म्हणजे कधी जे पोरगी मी रानात पाहिली त्याला बघायला तुम्ही जाणार नाही कधी? कधी जाणार नाही त्याला बघायला नाही? अरे आपण प्रयत्न करू चांगल्या ठिकाणी आणखी कुठं मुलगी भेटली तर करू. प्रयत्न 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 गेले 14-15 वर्ष पासून तुम्ही प्रयत्नच करत राहण्याची प्रयत्न करत राहा. मला माहित आहे तुम्ही माझं लग्न होऊ देणार नाही डॅडी. माझं लग्न होऊ देणार नाही डॅडी. अरे पप्पू तू नाराज होऊ नको थांब. अरे थांब पप्पू नाराज होऊ नको जाऊ नको थांब रे थांब. अरे नामदार साहेब तुमचं बोलणं नाराज होऊन गेला. पप्पू नाराज होऊन गेला. खरंच नाराज होणारच. खरंच नाराज होणारच. या दुर्दैवी बापाचा काही इलाज चालला नाही या समस्यावर. सरपंच तुम्हाला माहित आहे 15 वर्षापूर्वी या पप्पूसाठी मी एक मुलगी पाहायला गेलो होतो. अहो राहणार लागले होते राहणार 500 माणसं उभे होते. जसे राखेला राहण्या लागतात तसे हा इनामदार आपल्या हयातीत कधी कोणती रांगेत उभे राहिलेला नाही. एक मुलगीसाठी रांगेत होतो. 193 नंबर होता माझा 193. जेव्हा माझा नंबर आला मुलीचा भाव म्हणतोय इनामदार मुलगी पाहिजे असेल 3 कोटी रुपये हुंडा अगोदर द्या. खरंच मुलगी पहा नाहीतर चालतो व्हा. हा इनामदार उलट्या पायी घरी आला. आज 40 वर्ष झाले. 40 वर्षापासून मुलगी शोधतो. एक कार्यासाठी भेटेल. नाराज होणार नाराज होणार म्हणजे होणार. सरपंच तुम्हाला माहित आहे चुका आपण करणार तरी भोगाव या पुढच्या पिढीने भोगावं. खरं आहे तुमचं म्हणणार इनामदार साहेब खरं आहे.
अगदी 100% खरं बोलताय तुम्ही. चुका आपण केल्या आणि भोगते पुढची पिढी. या केलेल्या चुका आज आपल्याला एखाद्या सर्पाप्रमाणे टंच मारतायत. इनामदार साहेब, आज जसा तुमचा पप्पू 40 वर्षाचा झाला, तुमचा तो मामा, तुमचा मोठा भाऊ बिगर लग्नाचाच नेला हो, बिगर लग्नाचाच नेला. तुमचा मामा सुद्धा बिगर लग्नाचाच आहे. आणि तो तुमचा पप्पू जसा 40 वर्षात झाला तसा अजून मुलगी पाहिली त्यांनी. 40 वर्षांनी जंगलात पोरगी दिसली, जंगलात. दुर्मिळ गोष्ट झाली आज, जंगलात दिसली त्याला. आणि तो किती आनंदी झाला. पण झटक्यात, एका झटक्यात त्याचा सर्व आनंद ओसरला. पाहिलं इनामदार साहेब, हे असं चुका आपण केल्या. सगळ्यात मोठी चूक, सगळ्यात मोठी चूक मी सुद्धा केली. मी सगळ्यात मोठी चूक केली. मी माझ्या बायकोची गर्भलिंग तपासणी करून घेतली. मी पाहते इनामदार साहेब, मी पाहते. लेकीची हत्या केली. लेक नको होती मला, लेक नको होती. आणि माझी बायको सुद्धा या गर्भलिंग तपासणी गेली होती. इनामदार साहेब, सरपंच देव, जी चूक तुम्ही केली ती मी सुद्धा केली. अहो, या इनामदाराच्या घराण्याच्या वंशासाठी फक्त एक मुलगा हवा होता. मी एकदा नाही, दोनदा नव्हे, 3दा नव्हे, 4 वेळा गर्भलिंग तपासणी केली. गर्भलिंग तपासणी केली. तुम्ही सुद्धा करून गर्भलिंग तपासणी केली. अहो, एवढंच नाही, या एक काढण्यासाठी मी एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा गर्भपात देखील केला. आणि याच गर्भपातामुळे माझी प्रियसी पप्पूची आई देवा गेली. आता सरपंच, हे आपण केलेल्या चुका तो पुढच्या पिढी भोगतील. नाही, तुम्ही म्हणताय सर्व खरं. आज ज्या स्त्रीमुळे त्या मनुष्य देहाला, या माणसाला हे सुंदर जग पाहायला मिळतं, त्याच स्त्रीची, त्याच बालिकेची, त्या छोट्या मुलीची आपण गर्भातच इतकी क्रूरपणे हत्या करावी. ती गर्भलिंग तपासणी करून, भ्रूण हत्या करून. नामदार साहेब, हे आपण 12-15 वर्षापूर्वी लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होतं. आपण प्रयत्न केला नाही. आपले प्रयत्न अपुरे ठरले, खुजे ठरले. नामदार साहेब, खुजे ठरले. खरं म्हणताय नामदार साहेब, खरं म्हणताय, 100% खरं म्हणताय. चुका आपण कराव्या आणि भोगाव्या या पुढच्या पिढीने. जसा तुमचा पप्पू 40 वर्षाचा झाला तरी बिगर लागणार. तुमचा थोडासा मामा, पप्पूचा मामा, तो बी बिगर लागणारचा. तुमचा भाऊ सुद्धा बिगर लागणारचाच मेला. आणि मला खोटं वाटत असेल नामदार साहेब, माझा सुद्धा पोरगा अजून लग्न झालं नाही होते. अजून सुद्धा तुमच्यासारखंच रांगेत सुरू आहे. पुरी बाब. आणि हे जे आपल्या मुलांची लग्न जमून राहील ना, या मुलांची लग्न जमून राहील ना, त्याला आपण सगळ्यात मोठी चूक माझ्या हातून झाली. मी माझ्या पत्नीची, माझ्या बायकोची गर्भलिंग तपासणी करून घेतली. गर्भलिंग तपासणी, भ्रूण हत्या झाली माझ्या हातून. त्या लहान लेकराला मारलं होतं. त्या लहान लेकराला मारलं. आणि तेच पापाची फळ
आपल्याला तर भेटतायत, आपल्या वेगळ्या वाड्यांना सुद्धा भेटतायत इनामदार. आणि या चुकांमुळेच या पुढच्या पिढीला भोगावं लागते इनामदार, भोगावं. सरपंच, या एक वर्षासाठी मी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा गर्भपात देखील केलं. आणि या गर्भपातात माझी सोन्यासारखी पप्पूची आई देवाघरी गेली, देवाघरी. साहेब, तुम्ही हे सोडू नका, हे सोडू नका तुम्ही. या चुका आपण केल्या, थोड्याफार प्रमाणात का होईना सुधारू आपण. आज सरकारने सांगितलं, 12-13 वर्षापासून आपलं गव्हर्नमेंट सांगत आलंय, गर्भलिंग तपासणी करू नका, भ्रूण हत्या करू नका. आपण थोड्याफार प्रमाणात का होईना हा प्रचार करू. माझा हे कमी बोलला असेल साहेब, पण मनापासून बोल की ह्याचा आता थोड्याफार प्रमाणात होईना प्रचार झाला पाहिजे. इनामदार साहेब, ही जी समस्या पुढे आपल्या समोर ही समस्या उभी राहिली, ते प्रयत्न करू आपण कमी करण्याचा प्रयत्न करू. सरपंच, या चुकामुळे, की आपण केलेल्या चुकामुळे तुमचं आणि माझ्या वंश पुढे सांगणार नाही. खरं आहे तुमचं, हे चुका आपण सुधारल्या नाही. आपल्याला भरपूर संध्या मिळाल्या, पण आपण संधीचा फायदा करून घेतलेला नाही. नामदार साहेब, आपल्याला काहीच हक्क नाही, पण जेवढं आहे तेवढ्या सुधारणा आपण करणार. आणि हे 100% खरं आहे. तुमचा वंश पुढे चालणार नाही, नामदार. तुम्ही करणार का? अहो, मी तर करणारच नाही.